एवढा वेळ झाला आम्ही मोराची वाट बघतोय. ही बोलते त्याला बोलवा सुख सुख, तो आम्हाला तिथून बघतोय. आता मेन सीन असा आहे ना की जो कोकणातला हापूस आहे तो आता स्ट्रॉबेरीच्या गावी चालला आहे. सो आता बघूया किती मजा येते. माझा तर पहिलाच एक्सपिरियन्स आहे त्या साईडचा, म्हणजे त्या साईडला गेलो आहे पण असा उत्सवाला वगैरे नाही गेलो आहे. तर जाऊया जरा भेट देऊया त्यांच्या पण उत्सवाला, कसं वाटतं आहे बघूयात. दिवसानंतर सुरुवात झाली आपल्या राईडची. वाट बघून बघून आता जातो आहे आपण ज्या साईडला. कोणत्या साईडला? सातारा या इलाच लागतं आहे. मी मध्ये मध्ये तर अपडेट करतच राहीन, पण आता सीन असा आहे की लेट झाला आहे भरपूर. 7:30 वाजलेत. सकाळी निघायचं होतं लवकर, पण जो निघायच्या आधी असतो ना आपला ट्रॅव्हल नाही मेघर ट्रॅव्हल फीवर, तर त्यामुळे एवढी झोप लागली ना की सकाळी डोळेच उघडले नाही. पण बोललो झोप लागत नाही, तुमची लागली काय करणार, कारण एवढ्या दिवसानंतर ऑलमोस्ट 1 इयर होत आलं आहे. 10 महिन्यानंतर आता सेकंड राईड मारतोय मी ह्या वर्षातली. तर आता भेटूया, मध्ये मध्ये अपडेट देत राहील मी ठरवलेलं की कॅमेरा लावणार नाही करून, कारण ह्या साईडला घाटं जरा कमीच आहेत. पण आता मला चांगला घाट भेटला आहे, त्यामुळे कॅमेरा लावणं इज मस्ट. दॅट्स वाय असा रस्ता आणि कोकणचे घाट असले ना तर मजाच येऊन जाईल. हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना, जसं जमीन आणि जास्त बोलू नको. लालपरी आमच्या इथे पण आहे. हाँ? अरे हम लोग गरीब लोग हैं भाई, तुम लोग जैसा श्रीमंता नहीं है. हमारे पास ऐसा 1 वे नहीं है, 3 लेन वाला 1 वे नहीं है. कोकण में ऐसा 1 वे आने तक हमारे ये बच्चे आ जाएंगे भाई. हमारे नाते पोते आ जाएंगे तभी कोकण में ऐसा 3 लेन वाला ये आएगा, 1 वे आएगा. मेरे को डर लग गया, इसीलिए मैंने अंदर से गाड़ी लिया. मुंबई गोवा हायवे तर आता होतंय. चलो भाई, वैसे भी घाट संपत आलेत, आता घाट संपत आलेत. हाच घाट मला जास्त आवडतो माहितीये सुजाता. मी हाच घाट खूप एन्जॉय करतो इथे येऊन. पण भीती काय वाटतं माहितीये काय? भीती अशी वाटते की भेंडी हे ना 3 लेनचे जे सिंगल रोड आहेत ना, हे भीती ही वाटते की आमच्या इथे 2 लेनचे रोड आहेत ना, तर दुसऱ्या रोडने कोण आलं नाही पाहिजे. समजलं? काय रूट आहे बघा, खतरनाक एकदम. काय पाहिजे अजून? हा काय? साताऱ्याला यायला लागतंय. साताऱ्याला यायला लागतंय.
हे 3 लेनचे हायवे आहेत ना, त्यामुळे चालवायला लय मजा येते या साईडला. आणि प्लस सीन असं आहे की आता दुपारच्या वेळी आहेत ना खाली आहेत. आता वाजले आहेत 2 आणि आपण सकाळी 7 वाजता निघालेलो. ऑलमोस्ट साताऱ्याला पोहोचतोच आहे आपण. एक 20 किलोमीटर आहे अजून सातारा. मग पोटोबा करूया आणि मग सरळ घरी जाऊया. पण रोड बघा ना काही सही आहेत. 3 लेनचे रोड आहेत ना, तर हवी तशी गाडी ताणता येते. 70 दाखवते पण माझी 80ची स्पीड आहे. स्पीडोमीटर मध्ये माझे 80 आहेत आणि गुगल मॅप वरती 70 दिसते. भेटूया जाऊन स्पॉट वरतीच. मित्रांनो मोर दिसलाय रस्त्यामध्ये, तो बघा. झूम करा. हा झूमच करता एक सेकंड. पळाला पळाला पळाला. कुठे गेला? तो गेला तिकडे बघा. गेला. दिसला? कॅमेऱ्यातच नाही आला. फेशियर कॅमेऱ्यात नाही आला पण आम्ही लोकांनी बघितला. मोर मी पहिल्यांदा बघितला समोरासमोर. त्या गरीब लोक होतो. कोकणात कोण एवढा म्हणजे जाऊ काय जरा. तो बघा तिकडे दिसतोय का? असा डोळ्याने दिसतोय रे, असं नाही दिसत आहे. पुढे गेला तर तो पळेल. हा एवढं झूम होत आहे. तो बघा वरती चढला, दिसतोय. एवढा वेळ झाला आम्ही मोराची वाट बघतोय. ही बोलते त्याला बोलवा, सुख सुख. तो आम्हाला तिथून बघतोय, आम्हाला बोलवतोय आणि आम्ही बोलतोय की तो इथे येत का नाही. पण तो भाव खातोय बघा, तो पण जात नाहीये. त्याला पण आपण अटेन्शन देतोय, ते चांगलं वाटतं. बघा तो हलतोय काय, तिथेच उभा आहे ना. तो पुढे येतोय ना, तो जातोय. आणि तुम्हाला त्याला पिसारा फुलवताना बघायचं. पाऊस आहे का पिसारा फुलवायला? सबको मोर का पिसारा अच्छा लगता है. चला गया वो, चला गया. गेला तो थोडा थोडा पुढे करून. पण मोर बघितला मी, मोर बघितला. माझ्या गावाला नाही बघितला पण साताऱ्यामध्ये मोर बघितला मी. कोकणामध्ये नाही दिसला मला, माझ्या आजी आजोबांना दिसला. पण माझं नशीब बघ, साताऱ्यात मला मोर दिसला. लास्ट टाइम आमच्या समोरून उडून गेलेला, पण तेव्हा असं दिसला नव्हता की मोर आहे करून. मोर होता की लांडोर होता माहीत नाही. लास्ट टाइम आपण गेले, बाईक चालवत होतो, आपल्या समोरून उडून बघ गेलेला तो. हां मग तो लांडोर दिसलेला, आता मोर दिसला. हां